छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झालाय। दरम्यान सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि शिवतीर्थ पोवई नाका परिसरात पोलिसांच्या वतीने कशा पद्धतीने खबरदारी घेतली गेली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असणारं जी वाघनख आहे ती लंडनवरून थेट साताऱ्यात काही दिवसांपूर्वी दाखल झाली। त्यानंतर आज 19 जुलै रोजी या वाघनखांचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। आपण सध्या आहोत सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवतीर्थ आहे पोवई नाका परिसरामध्ये आपण पाहू शकतो या परिसराला मोठ्या प्रमाणावरती फुलाची सजावट करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळा आहे त्या ठिकाणी देखील मोठी सजावट करण्यात आपल्याला पाहायला मिळते। तसेच या शिवतीर्थ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्याचे प्रतीक असणारे किल्ले प्रतापगड, किल्ले सज्जनगड, तसेच चार भिंती असेल किंवा किल्ले अजिंक्यतारा असेल या संदर्भातली छायाचित्र आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सध्याचे इथले पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संपन्न होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर या दोन्ही परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असेल किंवा शिवतीर्थ पोवई नाका या परिसरामध्ये बॉम्ब स्क्वॉड तसेच डॉग स्क्वॉडच्या निमित्ताने या सर्व परिसराची चाचपणी करण्यात आली आहे। तसेच मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारे प्रतापगडच्या पराक्रमातील वाघनख लंडनहून साताऱ्यात दाखल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा संपन्न झालाय। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजसदरेची सजावट करण्यात आली असून याचाही आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची गाथा सांगणारी जी वाघनख आहेत ती साताऱ्यात दाखल झाली असून आज 19 जुलै रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। आपण सध्या जो लोकार्पण सोहळा संपन्न होतोय त्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या आतमध्ये आहोत। आपण पाहू शकताय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या एंट्रीला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं उभारण्यात आला आहे, तसेच त्याला फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो एकदम चोख आणि मोठी तयारी या पोलीस प्रशासनाने दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर वेगवेगळ्या स्वरूपाची जी लोक आहेत, कलावंत आहेत, तसेच अधिकारी लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळते। तसेच पोलीस बँड पथक आहे ते देखील या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसराला जो आहे राजसदरेचा लूक देण्यात आला आहे। एकूणच हा जो कार्यक्रम आहे संपूर्ण कार्यक्रम आहे तो काही वेळातच सुरू होणार आहे। तसेच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, तसेच राज्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित राहणार आहेत। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।